एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील काम करण्यात येणार आहे। यासाठी जी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे त्यात अनुक्रमांक 12वरील प्रश्नांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीबरोबरच इतर मागासवर्गांचा समावेश करावा अशी मागणी ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ओबीसीची फसवणूक करणाऱ्या केंद्र सरकारचा ओबीसीची फसवणूक करणाऱ्या केंद्र शासनाचा 1931च्या जनगणनेनंतर प्रथमच जातनिहाय जनगणना होतीये। त्याच्या पहिल्याच टप्प्याची घोषणा जनगणना आयुक्त यांनी 22 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध केली आहे। त्यामुळे पुन्हा 2011च्या जनगणनेप्रमाणे आपली फसवणूक होईल अशी भीती ओबीसी वर्गाकडून व्यक्त होतीये। त्यामुळे केंद्र सरकारनं घेतलेल्या 23 एप्रिल 2025च्या निर्णयात सुधारणा करून अनुसूचित जाती जमाती यांच्यासह इतर मागास प्रवर्ग यांचा समावेश करावा अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबतचं निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांना देण्यात आलं। या मागणीची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी कॉम्रेड आनंद दिघे, दिगंबर लोहार, बबनराव रानगे, एकनाथ कुंभार, संजय सुतार, शीतल मंडपे, शामराव खोत, शफिक देसाई, सयाजी झुंजार, कृष्णात तोडकर, बजरंग माळी, अर्जुन कुंभार, राजेंद्र गावडे आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते।